नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, अमेरिकेची अर्थव्यवस्था गेल्या वर्षीच्या 43 दिवस चाललेल्या सरकारी शटडाऊनमुळे मंदावली असून ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये ती केवळ 0.5% वार्षिक दरानं वाढली आहे, अशी माहिती US कॉमर्स डिपार्टमेंटनं दिलेली आहे. यापूर्वी दिलेल्या अंदाजापेक्षा ही वाढ अत्यंत कमी असल्याचं त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे. अमेरिकेचं एकूण देशांतर्गत उत्पादन म्हणजेच GDP, वस्तू आणि सेवांचं एकूण उत्पादन चौथ्या तिमाहीमध्ये मंदावलेलं आहे. यापूर्वी जुलै ते सप्टेंबर या तिमाहीमध्ये 4.4% आणि एप्रिल ते जून या तिमाहीमध्ये 3.8% अशी मजबूत वाढ नोंदवली गेली होती. चौथ्या तिमाहीचा हा नवीन आकडा आधीच्या 0.7% अंदाजापेक्षा कमी करण्यात आला आहे. सरकारी खर्च आणि गुंतवणुकीमध्ये मोठी घट झाली आहे, कारण शटडाऊनमुळे त्यामध्ये 16.6% वार्षिक घसरण झाली आहे. यामुळे GDP वाढीतील 1.16% घट ही नोंदवण्यात आली आहे. ग्राहक खर्चाचा वेग देखील मंदावला असून तो 1.9% आला आहे. हा आकडा आधीच्या अंदाजापेक्षा आणि दुसऱ्या तिमाहीतील 3.5% तुलनेत खूप कमी आहे. संपूर्ण 2025 वर्षासाठी अमेरिकेची अर्थव्यवस्था ही 2.1% वाढली आहे. हा दर 2024 मधील 2.8% आणि 2023 मधील 2.9% तुलनेत कमी आहे. चालू वर्षासाठीचा आर्थिक अंदाज अनिश्चित दिसतोय. US इस्रायल इराण कॉन्फ्लिक्टमुळे ऊर्जा किमती वाढल्या असून जागतिक व्यापारामध्ये मोठे अडथळे निर्माण झालेत. अमेरिकेच्या लेबर मार्केटमध्ये देखील गेल्या वर्षीपेक्षा कमकुवत कामगिरी दिसून आली आहे. 2002 नंतर मंदीशिवाय सर्वात कमी भरती झालेली आहे. मात्र 2026 मध्ये रोजगार वाढ ही स्थिर जाणवते. जानेवारीमध्ये 1,60,000 नोकऱ्या निर्माण झालेल्या आहेत, तर फेब्रुवारीमध्ये 1,33,000 नवीन नोकऱ्यांची कपात झाली आहे, तर मार्चमध्ये पुन्हा 1,78,000 नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या. प्रसिद्ध करण्यात आलेला हा अहवाल चौथ्या तिमाहीतील GDPचा तिसरा आणि अंतिम अंदाज आहे. जानेवारी ते मार्च या कालावधीतील आर्थिक वाढीचा पहिला अंदाज हा 30 एप्रिल रोजी जाहीर होणार आहे. तर मग मित्रांनो, अमेरिकेची परिस्थिती आता अशी झाली आहे की केवळ बड्या बाता आणि बाकीचं सगळं तुम्ही समजून घ्या. तर मग मित्रांनो, अमेरिकेसारख्या एवढ्या मोठ्या देशाचा GDP दर हा 0.5% आलेला आहे आणि अर्थव्यवस्थेचं गणित हे पूर्णपणे कोलमडलेलं आहे. म्हणजेच काय की ट्रम्प यांना एवढा मोठा देश सांभाळणं हे कठीण जात आहे हेच दिसतंय. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.